तब्बल 71 वर्षांनंतर श्रावण महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्याच दिवशी सोमवार आल्यानं या श्रावण महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे आणि त्यामुळे भाविकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंग मंदिरात दिसत आहे। खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे त्र्यंबकेश्वराचं नाशिक येथील मंदिर आहे आणि या त्र्यंबकेश्वरामध्ये भाविकांनी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। या ठिकाणी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून VIP दर्शन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाविकांची जी गर्दी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते। भाविकांच्या या लांब रांगा ज्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी 2 लाईन ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत, एक सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे आणि एक दुसरं म्हणजे 200 रुपयांनी विकत पास घेऊन या ठिकाणी एक लाईन देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे VVIP दर्शन आहे ते या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। राजशिष्टाचारातील त्याचबरोबर अतिमहत्त्वाचे व्यक्तींव्यतिरिक्त जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ते VIP दर्शन जे आहे ते बंद असणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाविकांनी जे आहे ही आपल्याला मोठी रांग या ठिकाणी दर्शनासाठी केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी वॉकवे देखील जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे। सकाळपासून या ठिकाणी पाऊस देखील सुरू आहे आणि पावसात भाविक जे आहेत ते देखील आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।